सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते
हरि
दिनवो वत्सले भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले कृपाळे होसे माये घडीला विसर माझा काय गुणी भक्ती प्रतिपाळे दिन वत्सले 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 विठ्ठले कृपाळे भोसी मारे विठ्ठले विठ्ठले कृपाळे भोसी मारे विठ्ठले कृपाळे होसी माये वडिला विसर माझा काय वडिला कपाळ हे गुणे कपाळ हे गुणे कपाळ हे गुणे कपाळ हे भुने कपाळ हे माया करू काय करू कपाळ हे
भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुणी कपाळ हे उनी काय करू तुका म्हणे माझे जाळोनी संचित करीवो उचित भेटी दी पडिला विसर माझा काय गुणी कपाळ हे उनी काय करू समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाबं जगननिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्रं खलानीशबादापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तीची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता मस्तक माझा पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक माझा भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुणी कपाळ हे उनी काय करू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता निरूपणा करता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्वसंत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या भंग संहितेतील भंग गाथेतील 3 चरणाचा प्रासादिक प्रसिद्ध आणि गोड अशा प्रकारचा भंग आहे। या भंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर भगवत दर्शना करता जी आतुरता अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे त्याविषयीची भावना प्रगट करतात। विठाला प्रस्तुत भंग
अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पुजणे आधी 2 शब्दाचा परिहार ठेवून कर्म प्राप्त असेल. आपल्या या श्री क्षेत्र या करे गावामध्ये जी अनेक कुटुंब या गावामध्ये राहतात त्यापैकी हे सानप कुटुंब हा परिवार आणि या परिवाराचे सर्वा आधारबळ आदरणीय वैकुंठवासी सोमनाथ तानाजी सानप बाबा या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण त्यांना अखेरची आदरांजली तिलांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहोत. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी एक विनम्र भावानं प्रार्थना करू की हे दया घना परमेश्वरा ह्या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे आणि बाबांच्या पश्चात असणारा फार मोठा त्यांचा सानप परिवार आहे. त्यामध्ये बाबांचे 2 चिरंजीव आदरणीय श्री युवराज सोमनाथ सानप आदरणीय श्री वसंत सोमनाथ सानप त्याचबरोबर त्यांची कन्या सौभाग्यवती सुशीला बाळासाहेब आव्हाड 2 मुलं सुना जावई मुलगी भाऊ पुतणे पुतण्या नातू पंतू बस ना. बाबांच्या जाण्याने या परिवाराला जे दुःख आहे परमेश्वरा या परिवाराला या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती सामर्थ्य दे आणि गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे अशी प्रभूच्या चरणी विनम्र भावानं प्रार्थना करूया. आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण आमंत्रण या सानप परिवाराच्या माध्यमातून आमचे पारमार्थिक मित्र आदरणीय सुभाषदादा सांगळे त्यांच्या खरं तर ही कीर्तन सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील गोड अशा प्रकारचे गुणीजन गायक वादक अतिशय गोड अशा प्रकारची स्पीकर व्यवस्था आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा लाईव्ह अशा प्रकारचं प्रक्षेपण जे करतायत आणि या परिवारावरती प्रेम करणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि शेती क्षेत्रातील आपण बहुसंख्य जमलेली पाहुणी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया. विठाला विठाला खरं तर कीर्तन सुटायची वेळ आणि कीर्तन सुरू व्हायची वेळ सारखीच झाली. त्यामुळे आता किती सांगावं का संपावं असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे. पण असो आता परिहार देण्यामध्ये वेळ घालवत नाही. अभंगाचा नेमकं काय गाभा आहे नेमका अभंगाचा काय भाव आहे तो भाव आपल्यासमोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. असो आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील अभंग गाथेतील एक अभंग मी आपल्या समोर गायला गेलाय की ज्या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत दर्शनाकरता तुकोबारायांच्या अंतकरणातली काय उद्विग्नता आहे तुकोबाराय भगवत दर्शनाकरता तुकोबारायांच्या अंतकरणातली काय भावना आहे ती भावना तुकोबारायांनी या 3ही चरणामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. ऐका का भगवत दर्शनाकरता तुकोबारायांचं अंतकरण उद्विग्न झालेलं आहे याचा थोडासा विचार आज आपल्याला करायचा आहे. महाराज आपण जर पाहिलं या जगाचा विचार जर केला तर या जगाचं एक सूत्र आहे या जगाचं एक सूत्र आहे जी ज्याची उपज आहे ती त्याची निपज आहे. बाकी अजून आहे का जी ज्याची उपज आहे ती त्याची निपज आहे. म्हणजे काय जे ज्याच्यापासून आलेलं आहे ते त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत त्याची परिपूर्णता होऊ शकत नाही. विठाला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये काही विचार मांडत असताना कशाची पूर्णता नेमकं कशाने आहे ज्ञानोबाराय सांगतात एखादं मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर बांधलंय अगदी त्याला आतमध्ये स्टाईल फरशी लावलेली आहे अगदी चांगली सुंदर अशा प्रकारची मूर्ती घडून आणलेली आहे. पुढे गाभाऱ्यामध्ये सुद्धा जयपूरवरून फरशी आणून बसवलेली आहे. अगदी चारी बाजूने त्याला स्टीलच्या जाळ्या लावलेल्या आहेत. मंदिर अतिशय सुंदर आहे पण जोपर्यंत मंदिरावरती बोला आता कळस बसवला जात नाही म्हणजे मंदिराची या कामा कळसू ज्ञानोबाराय सांगतात जोपर्यंत मंदिरावरती कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता नाही. एखादी गंगा आहे एखादी नदी आहे ती कितीही दुथड्या भरून वाहत असेल तिला किती पूर आलाय याला किंमत नाही. जोपर्यंत ती नदी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदीची परिपूर्णता नाही. 2 परमगंगेशी
सिंधू प्रवेशू. ज्ञानोबा सांगतात नदीची पूर्णता समुद्राला मिळाल्याच्या नंतर आहे. 2. तिसरा दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला आहे. सोनं कितीही महागाचं असेल, जोपर्यंत त्या सोन्याला 16वा कस लावला जात नाही तोपर्यंत ज्ञानोबा सांगतात त्या सोन्याची परिपूर्णता नाही. सुवर्णासी सिद्धू 16वा जायचा. ज्ञानोबा सांगतात सोन्याची परिपूर्णता 16वा कस लावल्याच्या नंतर आहे. नदीची परिपूर्णता समुद्राला मिळाल्याच्या नंतर आहे. मंदिराची परिपूर्णता कळस बसवल्याच्या नंतर आहे. तसं मानव देहाची परिपूर्णता नेमकं कशाने असेल तुकोबारा एका शब्दात बोलतात. विठ्ठलाची जन्मा आल्याचे सार्थक. मनुष्य देहाची सफलता नेमकं कशाने. ऐका जरा, आपण 3 विचार मांडत आलो. चौथ्या मुद्द्याचा थोडासा विचार आज आपल्याला करायचा आहे. मानव देहाची ती कर्तव्यता, मानव देहाची सफलता, मानव देहाची परिपूर्णता जर कशाने होत असेल तर ती भगवत दर्शनाने होते महाराज. जोपर्यंत भगवत दर्शन जीवनामध्ये प्राप्त होत नाही त्या अगोदर जीवनामध्ये आपण काय मिळवलंय याला काही किंमत नाही. आणि याच्याकरता ज्ञानोबा यांनी दिलेले दृष्टांत लय गोड आहे महाराज. काय ज्ञानोबा यांची भाषा आहे. या महाराष्ट्रातील आपण सगळी माणसं त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय महाराज या जगाच्या पाठीवरती खरंच नाही. काय विशेष आहे बरं या वारकरी संप्रदायाचं. ऐका काय विशेष आहे बरं महाराज. कोणताही संप्रदाय म्हटला का त्याला एखादं आराध्य दैवत लागतं. एक कोणताही संप्रदाय म्हटला का वेदबोधित एखादं तीर्थ लागतं. आणि कोणताही संप्रदाय म्हटला का वेदबोधित संत लागतात. आणि कोणताही संप्रदाय म्हटला का वेदबोधित ग्रंथ लागतात. त्याशिवाय संप्रदायाची शुद्धता होत नाही. ऐका, देव लागतो 1, तीर्थ लागतं 2, संत लागतात 3 आणि ग्रंथ लागतात 4. परत या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर या वारकरी संप्रदायाके या 4ही प्रकारची चतुसूत्री आपल्याला पाहायला मिळेल. वारकरी संप्रदायाचा देव आहे कोण. बोला जरा, तुम्ही नाराज आहे माझ्या काही. पांडुरंग परमात्मा. एक वारकरी संप्रदायाचं तीर्थ आहे चंद्रभागा. वारकरी संप्रदायाचे संत आहे पुंडलिकापासून तर निळोबाऱ्यांपर्यंत सगळेच घ्या. आणि वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं भागवत, तुकोबाऱ्यांचा गाथा. हे वारकरी संप्रदायाचं प्रस्तांत्र आहे. ऐका काय लिहिलंय बरं या प्रस्तांत्रयामध्ये महाराज. आपण खरंच श्रीमंत आहे आणि आपण श्रीमंताचे लेकर आहे महाराज. ज्ञानोबाऱ्यांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी या जगाला एक तत्वज्ञानाची गंगा अगदी घराघरापर्यंत पोहोचवली. ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐका, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि आपण एवढे भाग्यवान आहे या ज्ञानेश्वरीचा जन्म महाराष्ट्रातल्या इकडं तिकडं जिल्ह्यात नाही झाला. कुठं झाला बोला ना, तुम्हाला माहित नाही. ऐका, या ज्ञानेश्वरीचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यात झाला. आणि आपण कोणत्या जिल्ह्यात जन्माला आलोय. तुम्हाला कोणता जिल्हा आहे. अहिल्यानगरच ना. मग खरंच भाग्यवान आहे आपण सगळ्या. या ज्ञानेश्वरीचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये पैस खांबाला बसून ज्ञानोबाऱ्यांनी ही ज्ञानेश्वरी जगाच्या समोर ठेवली. आणि काय लिहिले महाराज ज्ञानोबाऱ्यांनी. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबाऱ्यांच्या विचाराची प्रगल्भता पहा. काही विचारवंतांनी असे विचार मांडले, अरे वयाच्या 16व्या वर्षी असा एखादा मुलगा असं तत्वज्ञान जगाच्या समोर सांगू शकतो असं शक्यच नाही. असं काही लोकांनी मत ज्ञानोबाऱ्यांच्या संबंधानं मांडले. ऐका, असं मत काही लोकांनी मांडले पण ते चुकीचं मत आहे. अरे ज्ञानोबार आहे
ज्ञानोबाऱ्यांनी हे मत मांडले, 16व्या वर्षी मांडले. याचा अर्थ ते 16व्या वर्षी ज्ञानाची प्रगल्भता घेऊन आले असं नाही. ज्ञानोबाऱ्यांचा विचार मांडत असताना ज्ञानोबाऱ्याने बोलत ज्ञानोबाऱ्यांच्या नंतरच्या संतांनी ज्ञानोबाऱ्यांचं काय तोंड भरून वर्णन केलंय. ज्ञानोबाराय जन्माला आल्याच्या नंतर ज्ञानी झाले असं नाही म्हटले. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांग रे आले लोटांगणी. काय वर्णन केलंय. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. अरे उपजताच ज्ञानोबाराय ज्ञान घेऊन आले होते. आणि काय लिहिलंय महाराज ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आपण खरंच श्रीमंत आहे. माझी जाता जाता एक विनंती असेल आपल्या सगळ्यांना. कदाचित कीर्तन भजन प्रवचन कमी ऐका, पण आपल्या उद्धाराचं नेमकं काय आहे ते नेहमी करा. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण थोडीशी संध्या केली पाहिजे महाराज. नेहमी करावी. वारकऱ्यांनी ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, जे आळंदी पंढरीची वारी करतात, टाळ घेऊन भजन म्हणतात, कमीत कमी चाली लावतात, हा विचार त्यांनी केला पाहिजे महाराज. आपल्या जीवनामध्ये नित्यनेम असावं आपल्या जीवनाला महाराज. खरं सांगू, आपण सकाळी उठल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर नित्यनेमाप्रमाणे देवपूजा केलीच पाहिजे महाराज. आपल्या कपाळाला गंध लावलाच पाहिजे. स्नान देवपूजा गंध लावल्याच्या नंतर अगदी चहा घ्यायच्या अगोदर कदाचित चहा घेऊन करा, आमचं काही मत नाही. कमीत कमी 4दा ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या पाहिजे महाराज. 4दा अभंग आपण नित्य वाचले पाहिजे. 4दा भागवताच्या ओव्या वाचल्या पाहिजे. का वाचल्या पाहिजे? वाचायचं असेल तर वाचले पाहिजे. कळालं तर ठीक आहे, त्याच्या सोडून ऐका. ज्याला वाचायचंय त्यानं थोडस जरा वाचा. म्हणून आपल्याकडे एक सुविचार आहे. काय? वाचाल म्हणा ना काहीतरी. वाचाल तर वाचाल, नाही तर लवकरच खपाल. ऐका, वाचायचं असेल थोडं थोडं वाचलं. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचल्यानंतर काय होईल? ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. अगदी दगडासारखी ज्याची बुद्धी जड असेल, असा एखादा मूर्ख जरी असेल तरी ज्ञानोबा सांगतात त्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. काय हे सांगायला लागलो ऐका. योगायोग असा ह्या वर्षीचा पर्व काळ आहे. ज्ञानोबाऱ्यांना जन्माला येऊन या वर्षी 750 वर्ष झालीत. किती बोला जरा, किती? 750. म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ज्ञानोबाऱ्यांचे या वर्षी. काय भाग्यवान आहे आपण सगळे. किती वर्ष झाली ज्ञानोबाऱ्यांना जन्माला येऊन?
750 वर्ष झाले महाराज या जगामध्ये ज्ञानोबारायांना येऊन, तरी या जगानं आजपर्यंत ज्ञानोबारायांचं काय कौतुक केलंय हो, काय विशेष असेल बरं? इथं बसलेल्यापैकी मला एक विचारायचं आपल्याला, खरं सांगा, इथं बसलेल्यापैकी बऱ्याच लोकांचे वडील जिवंत असतील, काय म्हणते तुमचं? म्हणा ना, असतील. मी म्हणतो एखाद्याचे आजोबाही जिवंत असतील, ठीक आहे. मी म्हणतो एखाद्याचे पंजोबाही जिवंत, म्हणा ना, का नाराज होते माझ्या काही असतील खापर पंजोबा. इथं बसलेल्यापैकी कोणाचेच खापर पंजोबा या जगामध्ये शिल्लक नाहीये. मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या खापर पंजोबा जाऊन सुनील भाऊ किती वर्ष झाले असतील बरं अंदाजी? तरी एक अंदाज लावा ना थोडासा, जसं सिस्टीमचा अंदाज लावता तसा लावा ना. एक अंदाज आपण सांगू शकतो, फार तर फार 150-200 वर्ष झाले असतील, याच्यापेक्षा जास्त तर नक्कीच झाली नसतील. किती? 150 ते 200 वर्ष झाले आपले खापर पंजोबा जाऊन. मग मला तुम्हाला विचारायचं आहे, 150-200 वर्षापूर्वी आपले खापर पंजोबा गेले, घर त्यांचंच आहे, जमीन त्यांचीच आहे, रक्त मांस आपल्या शरीरामध्ये त्यांचंच आहे, आणि किती वर्ष झाली जाऊन त्यांना? 150 वर्ष झाली. खरंच सांगा, इथं बसलेल्यापैकी किती लोकांना ज्यांचं नाव माहिती बरं? माझ्या सहित सुनील भाऊ, माझ्या सहित कोणालाच नाव माहित नाही. कोणाचं? खापर पंजोबाचं नाव कोणालाच माहित नाही. आता मला विचारायचंय, ज्यांच्या घरात राहतो, ज्यांची जमीन कसतो, ज्यांचं रक्त मांस आपल्या शरीरामध्ये परंपरेने आहे, तरी आम्हाला त्यांचं नाव माहित नाही, आणि ज्यांचा ना आमचा कुठलाच संबंध नाही. 750 वर्ष राहिल्यात कीर्ती जगामाजी, राहिल्यात कीर्ती, राहिल्यात कीर्ती आपल्याला दिसत, पण कीर्ती रूपानं मात्र आज 750 वर्ष झाले, तरी त्यांच्या कीर्तीचा सुगंध या जगामध्ये दरवळतोय. का दरवळतोय याचा थोडासा विचार करायचा आहे. ऐका, महाराज ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी या भूतलावरती आले, आणि या जगाकरता नेमकं काय केलं? माणसाचं जीवन परोपकारी असलं पाहिजे महाराज, परोपकारी असलं पाहिजे. काय दिलं ज्ञानोबारायांनी या जगाला? त्यातली पहिली गोष्ट, ज्ञानोबारायांनी या जगाला ज्ञान दिलं. ऐका, जगाला काय दिलं? ज्ञान दिलं. राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिल्या त्या समाधी जगा माझी, आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ते गेले असतील, पण कीर्ती रूपानं शिल्लक आहे, समाधी रूपानं शिल्लक आहे, आणि ज्ञानाच्या रूपाने आजही ते या जगामध्ये अस्तित्वात आहे, शिल्लक आहे. मग मला विचारायचं आहे, महाराज ज्ञानोबाराय 750 वर्ष झाले, तरी या ज्ञानेश्वरीच्या रूपानं मात्र प्रत्येकाच्या मनामनात आहे, आज प्रत्येकाच्या घराघरात आहे. का राहिले? कारण त्यांनी या जगाला जे तत्वज्ञान दिले ना महाराज, ते शब्दात न सांगण्यासारखं आहे. काय लिहिले ज्ञानोबारायांनी, काय ज्ञानाची प्रगल्भता, काय विचाराची उंची ज्ञानोबारायांची असेल. महाराज ज्ञानोबारायांनी एखादा सिद्धांत जगाला सांगायचा असेल, तर ज्ञानोबाराय सिद्धांत सांगण्याकरता दृष्टांत सांगतात. बरं, 1, 2, 3, 4 दृष्टांत नाही सांगत महाराज. तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा महाराज, कधीतरी करून पहा. नाही वाचता येणार कदाचित आपल्याला, नाही पाठ होणार आपली, पण वाचा. काय विशेष या ज्ञानेश्वरीचं. नवनाथ महाराज, आमच्याकडे आमच्या आश्रमामध्ये एक म्हातारी राहत होती. तिचं वय साधारण ती एक 60-65 वर्षाची असताना आळंदीला आली. काय तिला उपरती झाली काय माहित नाही. बिचारी गरीब मधुकरी मागून आणायची, आणि एका खोलीमध्ये अगस्ती आश्रमामध्ये राहायची. अगदी अंगठे बहादूर होत्या, तिला वाचता लिहिता अजिबात येत नव्हतं. काय ज्ञानोबाराय कृपा कोणावरती करतील सांगता येत नाही.
वाचता लिहिता येत नव्हतं. वयाच्या 62व्या वर्षी ती म्हातारी आळंदीला आली महाराज. एक विशेष आहे तुम्हाला सांगतो, ती दररोज आजान वृक्षाखाली जाऊन बसायची आणि फक्त त्या ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवायची. काय काय चमत्कार असेल बरं त्याचा? हे मी कोणाचं ऐकून सांगत नाही, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय, अनुभवलंय, तेच सांगतो. तिला वाचता लिहिता येत नव्हतं. महाराज ती ज्ञानेश्वरीवरती बोट ठेवायची, नुसती पारायण करायची. योग असा तिनं जवळजवळ 200 पारायणे केली महाराज ज्ञानेश्वरीची. किती? नुसती अशी बोट फिरून. तिला ज्ञानेश्वरी वाचायला यायला लागली. एवढ्यात नवल नाही, ज्ञानेश्वरी तर वाचायला यायलाच लागली, पण तिची निमी अर्धी ज्ञानेश्वरी सुद्धा पाठ झाली. काय विशेष असेल बरं? नाही का? टाळ्या नका वाजू, टाळ्यांच्या अपेक्षा नाही मला. ऐका किती विशेष असेल ज्ञानोबाऱ्यांचं. म्हणजे ज्याला काहीच येत नाही, म्हणून मग महाराजांनी प्रमाण दिलं, ज्ञान होय मूढा. अति मूर्ख आणि अति मूढ जरी असेल, किती अगदी दाळगडासारखा जरी असेल, तरी त्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. हे विशेष ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं. आणि त्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय महाराज. काय भाग्यवान आपण सगळे. महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर आपण जर पाहिलं, मराठी भाषेला काही किंमतच नव्हती. जवळजवळ ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर जवळजवळ सगळीकडे प्रचलित भाषा होती. कोणती? संस्कृत भाषा होती. ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर एक कवी होऊन गेले महाराज. त्यांनी मराठी भाषेमध्ये ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे विवेक सिंधू. त्यांचं नाव आहे मुकुंदराज स्वामी, की ज्यांची समाधी आज अंबाजोगाईला आहे. त्यांनी ग्रंथ लिहिलाय विवेक सिंधू नावाचे ग्रंथ आहे. आता कदाचित आपल्याला इथं उभे असणाऱ्यापैकी बहुतेक आपल्या कोणाला जवळजवळ माहिती, म्हणजे आता जर आपल्यालाच माहित नाही तर लोकांना कसं काय माहित नाही सांगा. विवेक सिंधू नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिलाय. पहिला ग्रंथ आहे, मुकुंदराज स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे. पण आतापर्यंत कोणापर्यंतही तो पोहोचला नाही. पण ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी, म्हणजे 700 जवळजवळ 28-29 वर्षापूर्वी ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी या भूतलावरती आली. महाराज ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि या ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, की ज्यांच्या परंपरेमध्ये आजही बऱ्याच पिढ्यांची परंपरा आहे. एका जणानं ज्ञानेश्वरी सांगायची आणि एका जणानं गाथा सांगायचा. गुरुवर्य गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे गाथा सांगतात आणि गुरुवर्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर हे ज्ञानेश्वरी सांगतात. चातुर्मासामध्ये 4 महिने एक जण ज्ञानेश्वरी सांगतात आणि एक जण गाथा सांगतात. ऐका, जे ज्ञानेश्वरी सांगतात ना, त्यांच्या मुखातलं वक्तव्य चैतन्य महाराजांचा नेहमी आग्रह आहे, तुम्ही काही करू नका, दररोज सकाळी उठल्याच्या नंतर बस 2च ज्ञानेश्वरीच्या वय वाचा, जास्त वाचू नका, पण वाचा. ऐका त्यांचं वाक्य सांगतो. ते सांगत असतात, ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी म्हणजे या मराठी सारस्वतातील सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. काय ज्ञानेश्वरीचं लिखाण आहे. ऐका काय लिखाण आहे ज्ञानोबाऱ्यांचं, काय लिहिलंय. ऐका आता महाराज, एक सिद्धांत सांगायचा असेल तर ज्ञानोबाऱ्यांनी दृष्टांत सांगावा. एक नाही ज्ञानोबाऱ्यांनी दृष्टांताची रांगच लावावी. तुम्ही पहा, वाचा ज्ञानेश्वरी. एक सिद्धांत सांगायचा असेल तर ज्ञानोबाऱ्यांनी 1, 2, 3, 4, 5, 10, 20 नाही, 1,200 दृष्टांत सांगितलेत महाराज. एका सिद्धांताकरता 1,200 दृष्टांत सांगितले. आणि आपण एखाद्याला फक्त आभार मानायला जर लावलं ना, तर आभार मानायला आपल्याला येत नाही त्यांची. कशी मानतो? आज आपल्याकडे हे आले, तिकडे पहा ना जरा माझ्याकडे, आज आपल्याकडे हे आले आणि त्यांनी आपल्याकडे येऊन हे केलं. म्हणजे अरे हे आले आणि त्यांनी काय केलं बरं, हे कधी हे तरी बरं आहे. कधी कधी काय होतं महाराज, आज आपल्याकडे आदरणीय श्री हरिभक्तपरायण महाराजांचं कीर्तन झालं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना म्हणा भावपूर्ण श्रद्धांजली. ऐका किती अवघड आहे बरं, आपल्याला एवढं सुद्धा आभार मानता येत नाही. ज्ञानोबाऱ्यांनी वयाच्या 16व्या वर्षी एक सिद्धांत सांगण्याकरता 1,200 दृष्टांत ज्ञानोबाऱ्या देतात. हो काय दृष्टांत देण्याची पद्धत आहे, काय दृष्टांत दिलाय ज्ञानोबाऱ्यांनी. ज्ञानोबाऱ्यांनी सांगतात, या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर जर भगवत दर्शन झालेलं नसेल तर त्या मानव देहाची काय किंमत आहे, याच्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी दिलेली दृष्टांत आहे. लय गोड आहे. ऐका, अगदी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा दृष्टांत ज्ञानोबाऱ्यांनी दिला. कले विना सुपटे कनसे लागली घन
करावे गुमटे ओसनगर. काय दृष्टांत दिलाय ननोबाऱ्यांनी हो. ऐका ऐका ऐका. कने विना सोपटे कनसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओसनगर. एकाच ओवीमध्ये दोन दृष्टांत दिले. आपल्या सगळ्यांच्या परिचित दृष्टांत आहे. आता आपण सगळे शेतकरी आहे. आपण बाजरी पेरली. बाजरी आहे का नाही. जवळजवळ या तरकारीनं बाजऱ्या संपवल्या हो. नाहीतर ह्या दिवसामध्ये आपला हा सगळा परिसर जर पाहिला तर सगळीकडे काय होत्या बाजऱ्या होत्या. आता जवळजवळ बाजऱ्या नाही राहिल्या महाराज. आता गेल्या. गहू बाजरी कडधान्य मठ मूग कुळीद जवळजवळ आता संपलं. सगळं संपलं. चला बाजरी पेरली जायची आपल्याकडे. ननोबाऱ्यांनी दृष्टांत लय गोड दिला. एका जणांना बाजरी पेरली. ऐका. आडाचा शेतकरी होता बिचारा. आता 750 वर्षापूर्वीच हेलिकारी ज्ञानोबाऱ्यांचा. काय ज्ञानोबाऱ्यांनी लिहिलंय बरं. काय दृष्टांत दिलाय ज्ञानोबाऱ्यांनी. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे जवळजवळ पारंपरिक शेती केली जायची. म्हणजे एकच पीक असायचं आणि फार तर फार 2 पिकं निघायची आपल्याकडे. गहू हरभरे झाले का जवळजवळ आपली शेती पडीत असायची. मग एकदा गहू हरभरे काढले का आपल्याकडे ती शेती नांगरली जायची. त्याला काय म्हणायचे बरं. टोप्यावाले सांगा. टोप्यावाले. शेती नांगरली जायची. नांगरीनं नांगरायचे. त्याला काय म्हणायचं. अरे झाले नांगरीनं नांगरली. नांगरून झाल्याच्या नंतर त्याला एक शब्द होता. असं काय शब्द होता. हिवत. आता तो शब्द कोशातून जवळजवळ पुसलाच गेला. आताच्या पोराला विचारलं ना हिवत. तो म्हणला हिवत म्हणजे नेमकं काय. त्याला तिवा सुद्धा माहित नाही. ऐका ऐका. हिवत. आपल्याकडे हिवत घातला जायचा. ऐका. कशाने घालायची हिवत. लाकडी नांगराने वखराने. अरे हिवत कशाने घालायचे. नांगरीना. हिवत नांगरीनाच घालावा लागतो महाराज. कारण लाकडी नांगर चालतच नाही तेव्हा. मग तो नांगरीने हिवत घालायचा महाराज. एक ढेकूळ 2-2 4-4 गड्याला काय उचलेल हो. आहे का नाही. अशी एवढले मोठे ढेकळं निघायचे. मग पाऊस पडला का फळीनं ते ढेकळं फोडायचे. नांगरानं शेती दुनायची. आवता हाकले का नाही तुम्ही. ऐका ऐका ऐका. हिवाळ्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये हिवत घालायचा. पाऊस पडला का फळीनं ढेकळं फोडायचे. नांगरानं दुनायची. दुनून झालं का कुळव म्हणतात का वखर. बरं तुम्हाला जे येईल ते सोयीनं घ्या. ऐका. त्या वखरानं ती पाळी घालायची. पाळी घालून झाली का परत ढाळायची. आणि ढाळलं का पाबरीनं पेरायचं. किती शेतीवरती मशागत व्हायची बरं. अलीकडच्या काळामध्ये असा काही प्रकार राहिलाच नाही महाराज. आता मशागत हा विषयच राहिला नाही. मग पुढे फुकायचा आणि मागं रोटा फिरवायचा. अशी परंपरेची शेती कोण करते सांगा बरं. आता उन्हाळ्यात हिवत घालायचे. पाऊस पडला का ढेकळं फोडायचे. ढेकळं फोडले का दुनायची. दुनायची झाली का पाळी घालायची. पाळी झाली का ढाळायची. ढाळायची झाली का मग पेरायची. एवढं कोण करत बसतं आता सांगा. कोण करत नाही. मग पुढे फुकायचा मागं रोटा मारायचा. मग रोटा मारला का तन धन संगच. अशी शेती करतो आपण सगळे. पण अशी परंपरेनं शेती करायची महाराज. एका जणानं बाजरी पेरली. बाजरी वाढून आली. कोळप्यानं कोळपली. एकारली दुसारली. बाजरी गुडघी आवडली झाली महाराज. सारखी बाजरी बसलेली इथून तिथून. अगदी बाजरी पोटऱ्यात आली. पोटराच फेकला आणि एक कणीस हाताकडे म्हणा माझ्या 1.5 फूट एक कणीस. काय बाजरी. नेमकं रस्त्याच्याच कडेला ते एक वावर आहे. शेत आहे. 1 एकर शेत आहे महाराज. अशी बाजरी काय सांगायचं तुम्हाला. हा या कडेला ताट फेकलं तर तिकडल्याच कडेला जाईल. अशी सारखी बाजरी. मग ज्याची बाजरी होती ना तो सकाळी गावात दूध घालायला आला का मग गावातली 5-25 जण असायचे. रामभाऊ का म्हणले काय बाजरी हो तुमची. काय कोणतं बियाणं पेरलंय तुम्ही. काय बाजरी म्हणले. एक कणीस 1.5 फूट. नक्की म्हणले रामभाऊ या वर्षी तुम्हाला एकर मध्ये 50 पोते झाल्याशिवाय राहणार नाही. आता त्याचं असं कौतुक केल्यावरती तो काय माघार घेईल का नाही. मग त्यानं लगेच सांगायचं आणा 5-25 दररोज. तुम्हाला सांगतो बाजरी कापायला येईपर्यंत जवळजवळ 1.5 लाखाचा चहा झाला होता. आता लोकांना फक्त कौतुक करणारे पाहिजे. लोकांना फक्त स्तुती करणारे पाहिजे. आणि एवढं क्षेत्र एक चांगलं होतं तिथंही तसंच व्हायला लागलं आता हो. म्हणजे इथं सुद्धा स्तुती पाठकच आले. जाऊ द्या. केला इशारा
जाऊ द्या रामकृष्ण. शुभम महाराजांनी मला सांगितलं तुम्ही काही बोलत जाऊ नका, तेव्हापासून मी काही बोलतच नाही महाराज. आपण बोलायचं सोडून दिले. आता काय आबळच फाटलंय, काय नको बोलायला, त्याच्यापेक्षा काही न बोललेलं बरं. झाकली राहू दे, सवाची नका म्हणू, सफर अडीचची म्हणा. ऐका 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 म्हटले काय बाजरी आहे, काय बाजरी आहे. आणि महाराज बाजरी त्यानं कापली, येटाळली, सोंगली. काय म्हणतात तुमच्याकडे? हा, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, 3च शब्द आहे. ऐका, येटाळली, सोंगली, कापली. बाजरी कापली, सोंगली, येटाळली. त्यानं बाजरी मोडली आणि संगमनेरहून 50 पोती घेऊन आला. कशाचे? बाजरी टाकण्याकरता. महाराज उपनेरमधून बाजरी काढायला सुरुवात झाली आणि उपनेरमधून बाजरी काढली. किती पोते भरले असतील बरं? 50 पोते नाही, 5 पायल्या सुद्धा नाही झाली हो. तुमच्या नाही दृष्टांत देण्यात आला. 50 पोते नाही, 5 पायल्या सुद्धा झाली नाही. अरे कंस तर 1.5 फूट होते, मग बाजरी का झाली नाही बरं? ज्ञानोबा सांगतात कणस भरपूर आहे, कणस भरपूर आहे, पण त्या कणसाला म्हणा जोरात आता काय नाहीये, बोला जोरात, काय नाहीये. कंस लागून काय करायचं? जर त्याला दानाच नसेल तर कंसाला काय चाटायचंय का? ऐका 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 ऐका, कंसाला किंमत आहे दाण्यामुळे. ज्ञानोबा दृष्टांत काय गोड देतात. कणे विना सोपटे कणसे लागली, घन दाटे कणसे लागली, पण कणे विन काय त्याला करायचं सांगा ना. म्हणजे कणसाला किंमत आहे दाण्यामुळे. एक दुसरं दृष्टांत ज्ञानोबा देतात. काय करावे गोमटे ओस नगर. गाव इतकं सुंदर आहे, अशी सुंदर सुंदर घर आहे त्या गावामध्ये. सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले, अगदी अगदी अतिशय सुंदर सुजलाम सुफलाम अशा प्रकारचं गाव. मग एका जणाला विचारलं, म्हटले का हो या गावाची लोकसंख्या किती आहे? ते म्हटले महाराज या गावामध्ये कुत्र सुद्धा राहत नाही. काय दृष्टांत आहे ज्ञानोबा यांचा. ज्ञानोबा सांगतात अरे काय करावे गोमटे ओस नगर. गाव चांगलंय पण गावामध्ये कोणी राहिलाच नाहीये, मग गावाला काय करता? 2 दृष्टांत दिले ज्ञानोबारांनी. कणसाला किंमत आहे दाण्यामुळे, गावाला किंमत आहे माणसामुळे. ज्ञानोबा दृष्टांत लय गोड देतात. शिशेविन अलंकरणे, आयुष्यविन लक्षणे, शिशेविन अलंकरणे, ओहरे विना ओधावणे, विटंबुजो. 3 दृष्टांत एका जोडी दिले महाराज ज्ञानोबारांनी. ज्ञानोबा सांगतात अलंकार आहे गळ्यामध्ये. काय काय? साकळ्या डोरला पुतळ्या पैंजण सगळं गळ्यामध्ये घातलेले. म्हणजे ऐका, नेकलेस, मंचल्या, कारण सहकार्य थोडं पैंडे काय म्हणतात पुढे अजून, हा रामाक्षर, पैंडे, काय राणीहार, गंठन. तानाजी महाराज बोला ना का तुम्ही झालं नाही अजून. असे सगळे अलंकार आहे. आता गळ सगळा अलंकाराने भरलेला आहे, पण इथून वर शिरच नाही. ज्ञानोबा सांगतात त्या अलंकाराला काय काडी लावायची? ऐका, शिशे विन अलंकरणे. 2 दुसरा दृष्टांत दिला. आयुष्य विन लक्षणे. एखाद्या भविष्यकाराने सांगितलं का हो तुमचं भविष्य चांगलं आहे म्हटले, तुम्ही फार मोठे होणार आहे, तुम्ही फार श्रीमंत असणार आहे, चांगलं पद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. अगदी अगदी सगळं कौतुक केलं, सगळं भविष्य सांगितलं, पण म्हटले आयुष्य सांगा. म्हटले तुम्हाला आयुष्यच नाही. काय करायचं त्या भविष्याचं सांगा. ऐका, 2 किती झाले? 2 2 आणि 2 4. तिसरा दृष्टांत दिला. ओहरे विन ओधावणे विटंबुजो. जवळ जवळ एका जणाचं लग्न होतं, मोठ्याचं लग्न होतं. 25 गाड्या लग्नाच्या आल्या. किती? 25 गाड्या भरून आल्या. लग्नाचा टाइम होता 12:36. 12 वाजले, 12:15 वाजले, नाही ना अजून, नाही अजून नाही वाजले, 5 मिनिटं बाकी. ऐका, 12:15 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला. लोक म्हणले अरे आम्हाला जेवतो घाला. तो म्हणला असं चालणार नाही, कारण पूर्वीच्या काळामध्ये अगोदर लग्न असायचं, नंतर जेवण असायचं. आता अगोदर जेवण, नंतर लग्न. लोकांना काही गरज नाही, न तिकडे लग्न, नवरी मरून येतं जेवायचं काम असं. 1:30 वाजला, 2 वाजले, नवरदेव अजून काही येईना. मुलीच्या बापानं सांगितलं तुम्हाला जेवण नाही, तुम्ही गाडीत बसा आणि निघा घरी. का बरं? वराडाला किंमत नवरदेवामुळे. ऐका,
भविष्याचं किंमत नाही, त्याला आयुष्याची किंमत आहे. अलंकाराला किंमत नाही, शिराला किंमत आहे. गावाला किंमत नाही, माणसाला किंमत आहे. कणसाला किंमत नाही, दाण्याला किंमत आहे. तसं या मानव देहामध्ये, या मानव देहाला किंमत नाही, इथे भगवत दर्शनाला किंमत आहे. विठाला आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस तुकोबाराय भगवत दर्शनाकरता तुकोबारायांचं अंतकरण अगदी उद्विग्न झालेलं आहे. कधी त्या परमात्म्याचं दर्शन होईल, कधी त्या परमात्म्याचं दर्शन होईल, कधी त्या परमात्म्याचं दर्शन होईल. आणि परमात्मा दर्शनाकरता तुकोबारायांच्या अंतकरणाची जर उद्विग्नता जर आपण पाहिली तर तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये इतकी अभंग आपल्याला पाहायला मिळतील की इतके अभंग दुसरे कोणतेच नाही. कोणते? ज्या अभंगांमधून तुकोबारायांनी भगवत दर्शनाकरता, भगवंताच्या प्राप्ती करता आपल्या अंतकरणातली उद्विग्नता तुकोबारायांनी देवाच्या समोर प्रतिपादन केलेली. भेटीला गे पंढरीनाथा जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वास तुझी. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. अनेक दिवस तुकोबारायांचं अंतकरण परमात्मा दर्शनाकरता तुकोबारायांचं अंतकरण उतावीळ झालेलं आहे, पण परमात्म्याचं दर्शन तुकोबारायांच्या जीवनामध्ये होत नाही. मग का होत नाही? तुकोबारायांनी विचार केला, ज्या अर्थी परमात्म्याचं दर्शन होत नाही ना, त्या अर्थी आपल्याला परमात्म्याची स्तुती केल्याशिवाय पर्याय नाही. मग तुकोबारायांनी पहिली परमात्म्याची स्तुती केली. देवा तू नेमकं कसा आहे? भक्त प्रतिपाळे जे नववन भळे, भक्त प्रतिपाळे जे नववन भळे, भक्त प्रतिपाळे जे नववन भळे, भक्त जरा टाळ्या वाजल्या पाहिजे घड्याळ. आता काय आपलं घड्याळ पुढे जातंय हो. आता आज इतकी सुंदर गोड अशा प्रकारची गुणीजन मंडळी आहे, पण आता काय करावं, वेळेचं इकडे बघा. माझं काम असं आहे महाराज, आपली सई मस्टरवरती अगदी 10 ला 5 मिनटं कमी असताना झाली आणि आपला ठरलेलं होतं 10 ते 12, म्हणजे आपली वेळ संपली आहे का? तशी आपली वेळच संपली. आता इथून पुढे जे होणार आहे सुभाष भाऊ, हा म्हणजे इथून पुढचं जे आहे ते ओव्हर टाइम आहे. ऐका ऐका आता ऐका. तुकाराम महाराजांनी देवाचं वर्णन केलंय का? तसा तो मला भेटू शकत नाही. अरे इतके दिवस झाले, मी इतके दिवस त्याची वाट पाहतोय, तरी मला तो भेटत नाही. मग का भेटत नाही? तुकाराम महाराजांनी सूत्र ओळखलं आणि मग तुकाराम महाराजांनी देवाची स्तुती केली. ऐका आता. भक्ती प्रतिपाळे
दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये. काय वर्णन केलंय? तू भक्ती प्रतिपालक आहे 1, तू दिनवत्सल आहे 2 आणि तू कृपाळू आहे 3. देव कसा आहे? 3 विशेषण दिलेत. काय काय? भक्ती प्रतिपाळे 1, दिनवत्सले 2, कृपाळे 3, होसी माये. ए माये, तू भक्ती प्रतिपालक आहे 1, तू दिनवत्सल आहे 2 आणि तू कृपाळू आहे 3, आणि तरी तू भेटायला उशीर का लावलाय सांग. ऐका आता महाराज तुकाराम महाराजांनी ती सगळी विशेषणं दिलीत ना, ती सगळी विशेषणं वाचा. कशी आहेत? सगळी श्रीलिंगी शब्द. अजून ऐका, भक्ती प्रतिपाळे श्रीलिंगी विशेषणे 1, दिनवत्सले दिनवत्सले श्रीलिंगी विशेषणे 2, कृपाळे माये श्रीलिंगी विशेषणे 3. तिन्ही विशेषणं श्रीलिंगीच वापरलेत. आता खरं सांगा, तुकाराम महाराज ज्या देवाला बोलवतात, तुकाराम महाराजांना ज्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे, खरं सांगा तो पुरुष आहे का तो स्त्री आहे? बोला ना आता. तो नुसता पुरुष नाहीये, तो उत्तम पुरुष आहे. तो उत्तम पुरुष आहे. तरी सगळी विशेषणं तुकाराम महाराजांनी जी देवाला वापरलेत ना महाराज, ती सगळी श्रीलिंगीच वापरलेत. का वापरलेत ऐका आता. महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, त्या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबा आहे. ऐका, पाया म्हणजे ज्ञानोबा आहे. मग आता खरं सांगा, माणसाने पायाकडे जास्त नजर दिली पाहिजे का कळसाकडे जास्त नजर दिली पाहिजे? पायाकडे नजर असली पाहिजे. ज्ञानोबा या संप्रदायाचा पाया आहे ना. मग ज्ञानोबारांनी, तुकाराम महाराजांनी विचार केला, आपण आपल्या मतानं बोलायचं नाही, आपण ज्ञानोबा यांच्या मतानेच बोलायचं. पण ज्ञानोबारांनी देवाचं वर्णन करत असताना सगळी विशेषणं श्रीलिंगी वापरलेत. हा ऐका आता, ऐका. हा, तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी एखाद्या आंबामध्ये नाही उठली म्हणजे बरं होईल. काय वर्णन केले ज्ञानोबारांनी ऐका, सगळे विशेषण ऐका. तू विटेवारी सखये बाई ओ करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी ओ करी कृपा, तू सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा, निज भक्त करुणा करी ओ करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली, वरुण विठाई वरुण विठाई. बोललेलं बरं. ऐका 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 काय वर्णन केलं बरं ज्ञानोबारांनी पांडुरंगाचं. सगळी विशेषणं पहा, सगळी श्रीलिंगी आहे, सगळी श्रीलिंगी. मग आता खरं सांगा, तो पांडुरंग हा देव आहे का स्त्री आहे? आता तरी बोला का, नाराज आहे माझ्या काही? बरं हे नाही कळत, जाऊ दे. तुमच्याकडे गोंधळ घालतात का? गोंधळ कीर्तनातला नाही, जागरण गोंधळ. हा देवाचा घालतात का देवीचा? देवीचा घालतात, कुणी देवाचा घालतात, पण बहुतेक देवाचा घालतात नाही, बरोबर ना. आमचे सगळे संत पंढरपूरला गेले महाराज,
आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच केला. काय? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी गोंधळाची दाटी वो कुंडली कधी वटा शुभे वाळवंटी वो आणि एका जनार्दनी आंबा उभी. आता ती आंबा आहे का पुरुष आहे का स्त्री आहे? अरे बोला ना जरा तुम्ही. मला माणूस बोलला नाही ना माझ्या बळात गोळा उठवतो, त्याच्यामुळे तुम्ही बोलत जरा. ऐका, तो पुरुष आहे का स्त्री आहे? अरे नुसता पुरुष नाहीये, तो उत्तम पुरुष आहे. पण सगळे विशेषण पहा, ही सगळी स्त्रीलिंगी. बर ऐका, तो जसा पुरुष आहे ना, तो जसा पुरुष आहे ना महाराज, तसा तो स्त्री सुद्धा आहे. का बरं महाराज? देवच देवीच्या रूपानं प्रगट होत असतो. मी बोलत नाही, भगवान स्वतः गीतेच्या आपलं ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना ज्ञानोबा यांच्या मुखातले शब्द आहे, देवो देवी मीची पाही. भगवान सांगतात, अरे देव आणि देवी ही दोन्ही ही रूप कोणाची आहे? माझीच आहे. म्हणजे परत देवच देवीच्या रूपानं प्रगट होतो. कधी एखाद्याला जर वर दिलेला असेल ना, तर तो वर पूर्ण करण्याकरता देवानच देवीचा अवतार घेतलेला आपल्याला पाहायला मिळेल. कोणता? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महामहिषासुर मर्दना लागुनी, विविध तापाची करवया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निरवानी, आयचा जोगवा जोगवा मागेल. माऊली करता जोरा टाळ्या वाजले पाहिजे. क्या बात आहे. ऐका ऐका, सगळे विशेषण पहा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, सगळे विशेषण स्त्रीलिंगी वापरले. मग खरं सांगा, तो स्त्री आहे का तो पुरुष आहे? मला तो उत्तम पुरुष आहे, तरी स्त्रीलिंगी विशेषण का वापरली? याचं एकमेव कारण आहे, महाराज तुकाराम महाराजांना माहीत आहे, पुरुषापेक्षा स्त्रीचं अंतकरण हे संवेदनशील असतं महाराज. ते थोडंसं दयाळू असतं. म्हणून तुम्ही पहा पुरुषापेक्षा स्त्रीचं अंतकरण नेहमीच तुम्ही कोणतीही स्त्री पहा महाराज, ती नेहमी संवेदनशीलच असते महाराज, दयाळूच असते. तिला सहज कनवाळा येतो, लगेच येतो. बघा, एखादा रडत असेल तर स्त्रीचं अंतकरण लगेच द्रवीभूत होतं. काही संबंध नसताना सुद्धा त्यांच्या डोळ्याला पाणी येतं. का? तिचं अंतकरण संवेदनशील आहे महाराज. हो, संवेदनशील आहे. आजही तुम्ही पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे जर पाहिलं तर आजही आपल्याकडे स्त्रीवरती अन्याय केलाय असं मी म्हणणार नाही, पण थोडीशी दुर्लक्षितच आहे आपल्याकडे स्त्री, आहे का नाही? पहा तुम्ही किती सहन केले तिने. आता इथं माझ्या माता मावल्या बसलेल्या आहे. खरं सांगा, घरांमध्ये आपल्या सगळ्यांच्या अगोदर कोण उठतं बरं?
यांनी तरी कसं म्हणावं, माझ्या अगोदर मीच तिच्या अगोदर उठून झाडून काढत होता, कसं काय म्हणावं ती उठे दिवशी. पण बहुतेक असंच आहे सगळीकडे, पण बहुतेक असंच आहे आपल्याकडे. अगोदर उठतात, स्त्रियाच उठतात महाराज. बरं, झाडून काढण्याचं काम तेच करतात. बरं, भांडे घासण्याचं काम तेच करतात. कपडे धुण्याचं काम तेच करतात. स्वयंपाक करण्याचं काम, अरे बोला ना जरा, का तुम्ही करता? नाही करत. झालं, दिवसभर शेतात गेली ना महाराज ती बिचारी माता माऊली, संध्याकाळी घरी येऊ द्या. संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर चहा करायचं काम तीच करते. स्वयंपाक करायचं काम, वाढून द्यायचं काम. बरं सांगा, हात धुतला नाही कुठं, यार टाकण्या अंतरून थकून आलो दिवसभर, झोप येते. अंतरून सुद्धा बिचारी तीच टाकते आणि झोपतं कोण? बोला जरा जोरात. लाजा कुठे ठेवले बरं आपण सगळ्यांनी, म्हणजे कुठे ठेवलेत खरंच सांगा. म्हणजे सगळ्याच्या अगोदर तीच उठते आणि सगळ्याच्या उशिरा. किती संवेदनशील आहे, किती संवेदनशील अंतकरण सांगा ना महाराज. खरं सांगू, काही लोक इतका अन्याय केला ना त्यांनी महाराज स्त्रियांवरती. अरे आपण जसं दिवसभर काम करतो ना तशी ती बिचारी सुद्धा शेतामध्ये राबते ना हो. थोडंसं आपण सुद्धा सहन केलं पाहिजे महाराज. याचा अर्थ असा नाही का आपण भांडे घासले पाहिजे, पण एवढं करून सुद्धा आपण अन्याय त्यांच्यावरतीच करतो. स्त्रीचं अंतकरण हे संवेदनशील आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळे विशेषण देवाकडे वापरले. देवा तो भक्ती प्रतिपालक आहे, भक्ती प्रतिपालक आहे. अरे आतापर्यंत किती भक्तांकरता तू धावून आला मला माहित आहे. तू भक्त वत्सल आहे, तू भक्त प्रतिपालक आहे. अनेक भक्तांकरता आतापर्यंत तू धावून आला. मला त्यांची यादी सांगायला लावू नको. का बरं? यादी जर सांगायला सुरुवात केली तर ते एका कीर्तनात सांगायसारखी नाहीये. तू आतापर्यंत कोणाकरता धावून आला, आतापर्यंत कोणाकरता धावून आला. अगदी प्रसिद्ध अभंग आहे ज्ञानोबा पांडुरंगे ओ पांडुरंगे म्हणजे द्रौपदीला भरसभेमध्ये ओढून आणलं त्या दुःशासनानं. आणि त्या दुःशासनानं ज्यावेळेस द्रौपदीला भरसभेमध्ये ओढून आणलं ना त्यावेळेस ती द्रौपदी परमात्म्याच्या समोर पदर पसरून हात जोडून विनंती करत होती. काय? पांडुरंगे येई ओ पांडुरंगे. आणि देवा तू त्या द्रौपदी करता धावून गेला का नाही? अरे बोला ना. अरे वस्त्रहरण वस्त्री कैसी झाली माऊली. देवा तिच्या करता तू वस्त्र झाला रे. मागे पुढे उभा ऐका पण अतिशय गोड्या. मागे पुढे उभा. अरे देवा त्या भक्तांच्या तू माग पुढे येऊन उभा राहिला ना. कौरवी त्या द्रौपदी करता धावत आला. जाऊ दे. अरे देवा ती द्रौपदी तुझी भक्त होती, ती द्रौपदी तुझी भक्त होती, ती तर मानव होती. अरे पण एक तर पशु योनीमध्ये जन्माला आला आणि त्यानं तुझा धावा केला.
तर तू त्याच्याकरता धावत आला ना. कोणाकरता? गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राकरता तू धावून आला. खरं सांग, त्यानं तुझ्याकरता काय केलं होतं? ज्ञानेश्वरीचं पारायण केलं त्यांनी. पंढरपूरच्या वारीला गेला होता तो. त्याने सप्त्यामध्ये देणगी दिली होती. काय केलं तुझ्याकरता सांग ना. त्यांनी काहीच केलं नव्हतं, तरी तू त्याच्याकरता धावून आला. इतका तू भक्तवत्सल आहे. सांग मग मी गजेंद्रासारखा आहे का? अरे मित्र, तुझा भक्त आहे ना देवा, मग काय येत नाही सांग. पहिलं विशेषण आहे भक्तवत्सले. एक कृपाळे दिनवत्सले, भक्ती प्रतिपाळे, भक्ताचा पालन करणारा. एक दिनवत्सल आहे, जो गांजलेला आहे, जो अडलेला आहे, ज्याला कुणीच आतापर्यंत जवळ केलेलं नाहीये. अशा अनेक भक्तांना देवा तू जवळ केलं रे, जवळ केलं. सांग, खरं सांग, काय अवस्था होती बरं त्याची? अरे एक दिवस घरामध्ये खायला अन्न नव्हतं, मुलं अन्ना वाचून मरत होती, बायको शिव्या देत होती, गावामध्ये मान मान्यता प्रतिष्ठा नव्हती. अशी ज्याची विकलांग झालेली अवस्था आहे, असा सुदामा. सांग काय होतं त्याच्याकडे? पण देवा तो तुझ्याकडे आला तर तू त्याला काय दिलं रे? काय दिलं तू त्याला? सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याची भेटी लागी गेला आणि शुद्ध भागवत देखून या. पंचवार्षिकचं तिकीट दिलं तू त्याला. गाव सोनियाचा दिला. देवा काय दिलं नाही तू त्याला सांगणार आहे? हा देवा तू दिनवत्सल आहे, ज्याला कोणी जवळ करत नाही. देवा तू त्याला जवळ केलं रे. बर, तू भक्तवत्सल जसा आहे ना, तसा तू दिनवत्सल आहे. आणि जसा दिनवत्सल आहे ना देवा, तसं तू अतिशय कृपाळू आहे. तू अतिशय कृपाळू आहे. तुझ्याकडे असणारी कृपा, अरे देवा भक्ताला तू दिलं याच्यात नवल नाही. ज्यानं तुला शिव्या दिल्या, जिनं तुला स्तनामध्ये विष आणून तुला मारण्याचा प्रयत्न केला, तू तिला मुक्ती दिली. कोणाला? पुतना मावशीला मुक्तता दिली. बर, एवढंच नाही, ज्यानं भर सभेत तुला अशा शलक्या शलक्या शिव्या दिल्या. देव का एक दोन? ऐका, अशा शलक्या शलक्या शिव्या दिल्या देवा तुला, पण तरी तू त्याला मुक्त केलं. इतका तू कृपाळू. देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी मायबापा मुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भवबंधू काळपाश. देवा असं तुझं सामर्थ्य, आणि हे मी जाणू नये देवा, आणि तरी तुम्हाला भेटायला का येत नाही? भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, विठ्ठले कृपाळे होसी माये. देवा आता वेळ लावू नको, आता वेळ लावू नको. बर, तुला माझा विसर का पडला सांग? पडिला विसर पडिला विसर माझा काय गुन्हे? मी काय असा गुन्हा केलाय बरं तुला? काम तू मला दर्शन देत नाही, परमात्म्याचं दर्शन होत नाही महाराज. मग तुकोबाराने एकटी वाद चालवला. जाऊ द्या, आता देव भेटत नाही. जाऊ द्या, का भेटत नाही त्याचं कारण आहे कपाळ हे उणे. काय करू? कशाला देवाला दोष देत बसायचा ना? तुकाराम महाराज देवाला दोष देत नाही. देवाला तुकाराम महाराज सांगता, देवा ज्या अर्थी तुम्हाला दर्शन देत नाही, ज्या अर्थी तुम्हाला भेटत नाही, त्या अर्थी तुला काय दोष देत बसावा? याचा अर्थ माझं कपाळ काहीतरी आहे, माझ्या प्रारब्धात आहे. आणि खरं सांगू, बऱ्याच वेळेला आपण एखादी घटना घडली का सरळ दोष कोणाला देतो? देवाला देतो. देवाला दोष देऊन काय उपयोग होत नाही महाराज. का बरं? का लल्लाटीचे लिहिले ते न पुसे काही केले. जे प्रारब्धात
प्रारब्धात आहे त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही महाराज. जे प्रारब्धात आहे त्याच्या पुढे आपल्याला जात येत नाही. तुकाराम महाराज देवाला म्हणतात जेव्हा जाऊ दे, ज्या अर्थी तुम्हाला दर्शन देत नाही ना जाऊ दे, कपाळ हे उणे काय करू, माझ्या प्रारब्धातच नाही म्हणून तू भेटत नाही, जाऊ द्या विषय सोडून द्यावा. असं तुकाराम महाराजांनी एका बाजूनं पाहिलं आणि नंतर तुकोबारांच्या लक्षात आलं, अरे जर नाद सोडून दिला आणि आता जर त्याचं दर्शन झालं नाही तर परत कधी घेणार आहे? ऐका, परत कधी घेणार आहे? या जन्मात नाही तर परत कधीच नाही. मागोता हाची जन्म पावसी हे तो नघडे रे सायासी. परत हा जन्म मिळेल, परत हा जन्म मिळेल याची काही शाश्वती. मग आता जर नाही आपण प्रयत्न केला आणि परत कधी येऊ हे सांगता येत नाही. मग तुकाराम महाराजांनी युक्तिवाद चालवला. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तू मला दर्शन देत नाही, कदाचित माझ्या प्रारब्धामध्ये माझ्या कर्मामध्ये तुझी भेट नसेल, पण देवा तुझं सामर्थ्य मला माहित आहे. काय काय करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करी ओ आई मजवरी. फक्त तू मनात आणलं पाहिजे. आणि सांगू, तू जर मनात आणलं, तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राणा रंक त्याचा, राजाचा रंक करण्याचं सामर्थ्य, रंकाचा राजा करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये देवा. आणि मग खरं सांग, माझं प्रारब्ध माझं संचित हे करणं जाळूनच टाक. तुका म्हणे माझे संचित माझे जाळोले संचित, तुका म्हणे माझे जाळोले म्हणे माझे जाळोनी संचित, करीवो उचित भेटी देई. तो खूप बऱ्या देवाला सांगता, देवा तू भक्ती प्रतिपालक आहे, तू दीनवत्सल आहे, तू कृपाळू आहे देवा. मग का तुला माझा विसर पडलाय? पडिला विसर माझा काय गुन्हे, काय गुन्हा केलाय सांग ना, मी का तू मला भेटत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ द्या, कपाळ हे उन्हे काय करू. ज्या अर्थी भेटत नाही ना त्या अर्थी माझ्या कपाळात म्हणजे प्रारब्धात तुझी भेट नाही. पण तुकाराम महाराजांनी विचार केला, आता नाही भेटलो परत कसं आहे, परत शक्य नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला आठवण करून दिली, देवा कदाचित माझ्या संचितामध्ये माझ्या प्रारब्धामध्ये तुझी भेट नसेल, पण तुला हे संचित जाळणं अशक्य नाही. म्हणून तुका म्हणे माझे जाळोनी संचित, माझं संचित जाळून टाक आणि करी हो उचित भेटी दे. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे माझे जाळोनी संचित, करीवो उचित भेटी दे. पडिला विसर माझा काय गुन्हे, कपाळ हे उन्हे काय करू. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून परमात्मा भेटी करता तुकोबाऱ्यांच्या अंतकरणातली झालेली उद्विग्नता, देवाबास मला तुला एकदा भेटायचं. का भेटायचंय आपण विचार करत आलो होतो.
मंदिराची पूर्णता कळस बसवल्याच्या नंतर आहे, नदीची पूर्णता समुद्राला मिळाल्याच्या नंतर आहे, सोन्याची पूर्णता 16वा कस लावल्याच्या नंतर आहे, तसं मानव देहाची इति कर्तव्यता आणि परिपूर्णता ही भगवत दर्शन झाल्याच्या नंतर आहे. आपण जीवनात काय मिळवलंय याच्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये कोणती स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या शेवटी एकदा तरी त्या परमात्म्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये खरं तर झालं पाहिजे. आणि म्हणून तुकोबारे आपल्या जीवनामध्ये हा भाव देवाच्या समोर प्रगट करता आधी सांगतात देवाला, देवा मला एकदा तुला भेटायचं आहे, मला तुला भेटायचं आहे. आणि मग तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून घेतल्याच्या नंतरची सुद्धा अवस्था आपल्याला तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये पाहायला मिळेल. असो, आज आपण सर्वजण आदरणीय कैलासवासी सोमनाथ तानाजी सानप बाबा, आज या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय बाबांना ही अखेरची आदरांजली, तिलांजली, श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी खरं तर बहुसंख्येनं उपस्थित आहोत. आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं पांडुरंगाला प्रार्थना करू की ये दयाघना परमेश्वरा, या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे. आणि बाबांच्या पश्चात त्यांची मुलं असतील, त्यांच्या सुना असतील, त्यांचं मुलगी असेल, जावई असतील, भाऊ असतील, पुतणे असतील, नातू पंतू असतील, असा सगळा हा सानप परिवार आहे. खरं तर ज्यावेळेस कुटुंबातली एखादी व्यक्ती निघून जाते, ज्यावेळेस घरातला करता धरता माणूस ज्यावेळेस जातो, त्यावेळेस कुटुंबाची काय परिस्थिती होते. शेवटी प्रारब्धाच्या पुढे, नशिबाच्या पुढे, भगवत इच्छेच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. आतापर्यंत आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. आपण भगवंताला दोष देण्यापेक्षा आपल्या प्रारब्धात जे आहे तेच घडलेलं आहे, आपण हे मान्य केलं पाहिजे महाराज. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, आले देवाजीच्या मना तेच ते कोणाचे चाले ना. एकदा देवाच्या मनात आलं कधी तर कोणाचंही चालत नाही. जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतं. आणि याच नियमाला अनुसरून आज वर्षापूर्वी ज्यांनी अखेरचा स्वात घेतला, या परिवाराचा निरोप घेतला आणि आज ते अनंतात विलीन झाले. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं पांडुरंगाकडे एक प्रार्थना करू की हे दयाघना परमेश्वरा, या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे आणि या परिवाराला या पितृशोकातून सावरण्याची शक्ती सामर्थ्य दे, अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम देत असताना सुंदर अशा प्रकारची सात संगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना मनापासून अगदी धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारचे गुणीजन, गायक, वादक, विनेकरी, स्पीकरवाले, लाईव्ह अशा प्रकारचं प्रक्षेपण ज्यांनी केलं. आणि आपण सर्वच जमलेली या परिवारावरती जमलेली या गावातील परिसरातील आपण सगळी नातेवाईक मंडळी आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावाला अभिवादन करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल